दवा भावं पकुवन्ती. पंचास्तिकाची 44 नंबरची गाथा आहे. त्याच्यामध्ये अर्थ बघितलं होतो आपण काल की जर द्रव्य गुणापासून भिन्न असेल आणि जर गुण द्रव्यापासून भिन्न असतील तर द्रव्याची अनंतता होईल अथवा द्रव्याचा अभाव होईल असं सांगितलं. मला बहुतेक मी हे विस्तारच घेणार आहे. लागलं सांगितलं होतं दृष्टांत त्यांनी की द्रव्य आणि गुण जसं की एकमेकांपासून अभिन्न असतात हे दाखवलं होतं ना. मग त्यात उदाहरण दिलं की जसं अग्नी आणि त्याची उष्णता एकमेकांपासून अभिन्न असते. अग्नीपासून उष्णता आणि उष्णतेपासून अग्नी भिन्न नाहीत, त्याप्रमाणे जीवापासून ज्ञान व ज्ञानापासून जीव भिन्न नाही. सर्वथा भिन्न मानल्यास दोहोंचीही सिद्धी होत नाही. कोणाची? द्रव्याचीही सिद्धी होत नाही आणि पर्यायाचीही गुणांचीही सिद्धी होत नाही. मग गुण म्हणजे अंश घेतला आणि द्रव्य म्हणजे अंशी घेतला. अंशांचा समूह तो अंशी असतो, त्यामुळे अंशांशिवाय अंशीचा अभाव होण्याचा प्रसंग येईल. बाकी विस्तार आपण काल बघितलेलं सगळं तसंच दाखवलं आहे. द्रव्य गुणापासून जर भिन्न मानलं तर कशा रीतीने त्याला अनंतता येते आणि जर गुण द्रव्यापासून भिन्न मानले तर त्याचा अभाव होण्याचा कसा प्रसंग येतो हे सगळं आपण काल बघितलं होतं. म्हणून द्रव्य आणि गुण हे कथंचित भिन्न असतात, कथंचित अभिन्न असतात. कुठला संबंध सांगितलं होतं काल द्रव्य आणि गुणामध्ये? तर लिहिलेलं होतं ना, द्रव्य आणि गुणांचा नित्य तादात्म्य संबंध आहे. बोर्डवरचं दिसतंय का? द्रव्य आणि गुण आहेत त्यांचा नित्य तादात्म्य संबंध आहे. हे कथंचित अभिन्नता असताना सांगितलं आणि कथंचित भेद केला तेव्हा द्रव्य आणि गुणामध्ये अतत भावरूप अभाव आहे हे सांगितलं होतं काल. म्हणजे काय की हा तो नाही असा अभाव, त्याला म्हटलं अतत भाव. म्हणजे द्रव्य म्हणजे गुण नाही, गुण म्हणजे द्रव्य नाही असा जिथं अभाव केला त्याला म्हटलं अतत भावरूप अभाव. द्रव्य आणि गुणामध्ये म्हणजे सद्भाव कुठल्या अपेक्षेने त्यांचा अभिन्नता आहे तर तादात्म्य संबंध असल्यामुळे. म्हणून अविनाभाव संबंध दाखवला ना की द्रव्याशिवाय गुण नसतात आणि गुणाशिवाय द्रव्य नसतो, म्हणून तिथं अविनाभाव संबंध आपण घटित होतो असं सांगतो. अविनाभाव ह्याचा अर्थ माहिती आहे ना? अ म्हणजे नाही, विना म्हणजे अविनाभाव. कशाला म्हणायचं? दोन नकारार्थी शब्दांचं उत्तर होकारार्थी होतं ना. सद्भाव याच्याशिवाय सद्भाव नसतो. म्हणजे गुण आणि द्रव्यांचा अविनाभाव संबंध आहे असं म्हणलं ना. किंवा ज्ञान आणि जीवाचा ज्ञानाशिवाय ज्ञानाशिवाय द्रव्याचा म्हणजे जीवाचा अभाव होईल असा अर्थ लावा पाहिजे तर समजण्यासाठी. अविनाभाव नाहीतर विना अभाव म्हणजे ज्ञानाशिवाय जीवाचा अभाव किंवा गुणाशिवाय द्रव्याचा अभाव होण्याचा प्रसंग येईल. काय सांगा, काय कळलं? अविनाभाव म्हणजे संधी काय कळली? अविनाभाव म्हणजे काय समजली संधी? सुजाता काकी? एखाद्या गुणाशिवाय म्हणजे विना म्हटलं तर त्या द्रव्याचा अभाव होईल. म्हणजे भाव म्हणजे सद्भाव आणि अभाव म्हणजे नसणे. मग ज्याच्याशिवाय ज्याचा अभाव असतो त्याला म्हटलं जातं अविनाभाव संबंध. त्यांचा एकमेकांशी असलेला तो संबंध म्हटला अविनाभाव संबंध असतो. म्हणून गुणांशिवाय द्रव्य नसतं आणि द्रव्याशिवाय गुण राहू शकत नाहीत. म्हणून तिथं कसा संबंध दाखवला? अविनाभाव संबंध आहे. मग याच्यासाठी प्रवचनसारची म्हणजे संदर्भ काढले होते थोडे, तर त्यामध्ये 27 नंबरची गाथा आहे प्रवचनसारची. त्यात काय सांगितलं त्यांनी
नाणम अपत्तिमदम वट्टदी नाणम विणाण अप्पाणम. म्हणजे काय? नाणम अपत्ती, ज्ञान आत्मा आहे असं मत आहे. वट्टदी नाणम विणाण अप्पाणम, ज्ञान आत्म्याशिवाय वर्तन करत नाही. म्हणजे तिथं अविनाभाव संबंध दाखवला ना. ज्ञान आत्मा आहे असे मत आहे, आत्म्याशिवाय ज्ञान नसते म्हणून ज्ञान आत्मा आहे. त्याप्रमाणे प्रत्येक द्रव्याच्या गुणामध्ये असा अविनाभाव संबंध असतो. असं 27 नंबरच्या गाथेमध्ये त्यांनी जीवावर घटवून दाखवलंय. मग ते कुठं कुठं असा अविनाभाव संबंध सिद्ध होतो त्यानुसार ही गाथा तिथं घडती. पुढं 87 नंबरच्या गाथेमध्ये पण असंच सांगितलंय. काय? द्रव्य गुण व त्याच्या पर्याय यांना अर्थसंज्ञा आहे. दव्वाणी गुणा तेसिम पज्जाया अठ्ठसण्णया भणिया. द्रव्य गुण आणि त्याच्या पर्याय यांना अर्थ अशी संज्ञा आहे. द्रव्य गुण व पर्याय यामध्ये वाच्यामध्ये भेद असताना सुद्धा वाचक अभेद आहे. काय म्हणलं? द्रव्य गुण आणि पर्याय हे जरी शब्द भिन्न आहेत तरी सुद्धा त्यांचा वाच्य अर्थ एकच आहे असं म्हणायचं. म्हणजे अभेद असल्यामुळे त्यांच्यामध्ये शब्दभेद असला तरी अर्थभेद नाही. म्हणून त्या 87 गाथेमध्ये पण असंच दाखवलं की तिघांचाही तादात्म्य रूप संबंध आहे. द्रव्याचा गुणाशी किंवा द्रव्याचा पर्यायाशी. फक्त गुणाशी लावताना नित्य तादात्म्य संबंध लावला आणि पर्यायाशी लावताना अनित्य तादात्म्य संबंध लावला. तिघांना पण त्यांनी तिथं अर्थ या शब्दांनी संबोधित केलंय. द्रव्याला सुद्धा अर्थ म्हणलंय, गुणाला सुद्धा अर्थ म्हणलंय आणि पर्यायाला सुद्धा अर्थ म्हणलंय. मग हे वाचक शब्द आहेत पण तरी सुद्धा वाच्य तिथं वस्तू एक अखंड आहे. गुणपर्यायांचे स्वरूप सत्व द्रव्यच आहे, भिन्न वस्तू नाही. म्हणजे गुण आणि पर्याय हे असं कुठंतरी निराधार राहिलेत असं नसतं, तर द्रव्याच्या आधारानेच त्यांचं सत्व आहे. पण तरी सांगण्याच्या अपेक्षेने त्यांच्यामध्ये भेद आहे, सर्वथा भेद पण नाही. पुढं प्रवचनसारची 10वी गाथा आणि 93 गाथेमध्ये सुद्धा सिद्धांत दाखवलेत ना. काय? अथ्थो खलु दौवमो दव्वाणी गुणपगाणी भणिदाणी. म्हणजे आपल्या गाथेमध्ये हेच भाव आहे ना की द्रव्य गुणापासून भिन्न नसतं आणि गुण द्रव्यापासून भिन्न नसतं. त्यामुळे 93 गाथेमध्ये पण तेच दाखवलं, 10व्या गाथेमध्ये पण तेच दाखवलं प्रवचनसारच्या. काय गाथा? नथी विणा परिणामम अथ्थो अथ्थम विणेह परिणाम. दौवगुणपज्जयथो अथ्थो अथित्त निवत्तो. म्हणजे द्रव्याशिवाय गुण नाहीत, गुणाशिवाय द्रव्य नाही. सगळीकडे व्यवस्थित अविनाभाव संबंध सिद्ध करून दाखवलाय. फक्त तो प्रतिभासित व्हायला पाहिजे जेव्हा आपण तिथं वाचतो त्यावेळेस. तर तिथं म्हटलं की पदार्थ द्रव्य गुण पर्यायात राहणारा आहे. पदार्थ द्रव्यमय असतो, द्रव्य गुणात्मक असते, त्या द्रव्य गुणाच्याच पर्याय होतात असं 93 गाथेमध्ये त्यांनी दाखवलंय. म्हणजे कुठं भिन्न वस्तूतून गुण आणि पर्याय उत्पन्न झाले असं नाही आहे, तर तोच द्रव्य आहे, तो त्या गुण आणि पर्यायांचा पिंड आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये असणारा अविनाभाव संबंध सिद्ध करून दाखवला. आणि भिन्नत्व कुठलं असतं तर अतद्भावरूप अन्यत्व असतं. अन्य कुठला संबंध त्याच्यामध्ये अभाव म्हणजे सर्वथा अभाव नाही हे घटवलं. मतार्थ सांगताना म्हणून वैशेषिकांचं मत सिद्ध केलं होतं आपण. कसं? वैशेषिक मत काय म्हटलं होतं? द्रव्य आणि गुणाचे प्रदेश सर्वथा भिन्न आहेत असं मानलं. हे दोन्ही वेगवेगळ्या वस्तू आहेत आणि त्यांचं समवाय नावाच्या एका पदार्थाने जोड होतो आणि मग तिथं ती वस्तू तयार होते. म्हणजे इथं जर जीव द्रव्य मानला आणि इथं ज्ञान वेगळं द्रव्य मानलं तर त्यांचा समवायाने संबंध होऊन मग जाणणे रूप क्रिया होते असं त्यांचं म्हणणं आहे. पण असं तर होत नाही. म्हणजे सर्वथा भेद असेल तर मग तिथं आपण त्यांना प्रश्न उठवून सांगितले होते की ज्ञान जाऊन त्या जीवालाच फार जोडलं गेलं. गुण आहेत ना, भिन्न आहे सर्वथा जर प्रदेश त्याचे, तर दुसऱ्या कुठल्याही द्रव्याला जाऊन जोडेल आणि मग कोणाला पण ज्ञान होण्याचा प्रसंग येईल, जीव होतील कोणीही. तर असं तर नाही. मग त्यांनी सांगितलं की ते अनादीपासून जोडलेले आहेत म्हणून ते त्याच्याशीच जाऊन जोडतात. असं त्यांचं काहीतरी अयुतसिद्ध वगैरे ह्याच्यावरनं त्यांनी सिद्ध करतात. पण तसं सुद्धा मग आपण म्हणतोय मग तेच माना, आम्ही पण तादात्म्यच मानतोय ना, अनादीपासून जोडलेले आहेत म्हणताय,
तर त्यालाच आम्ही म्हणतोय काय, तादात्म्य संबंध. म्हणजेच त्यांच्यामध्ये कथनचित अभेद आहे. द्रव्य आणि गुण यामध्ये भेद मानला, दोहोंचे स्वतंत्र अस्तित्व मानले तर वैशेषिक मतामध्ये प्रवेश होतो. ही मान्यता कोणाची आहे? वैशेषिकांची आहे, जे की समवाय संबंधाने वस्तूचं अस्तित्व मानतात. आणि मग हे मत खंडित होतं या गाथेवरून, हे सांगितलं. जर असं मानलं तर वैशेषिक मतामध्ये प्रवेश होतो. सर्व भिन्न अस्तित्ववाले, कुठं गेलं, कारण त्यांनी द्रव्य सत, गुणसत आणि पर्याय सत असे सर्व भिन्न अस्तित्ववाले मानले. काय सांगितले? गुणसत, द्रव्यसत आणि हां, पर्यायसत असं काय म्हणले होते आम्हा ह्याच्यासाठी? वैशिष्ट्य. हां, कसं सांगितलं होतं? द्रव्यसत, गुणसत आणि पर्याय सत असं म्हणलं तर चुकीचं आहे. चुकीचं आहे. आणि तेच सद्द्रव्य आहे, सद्गुण हां, आहे. जर असं भेद केलं ना ह्याच्यामध्ये, मग हे चुकीचं आहे म्हणून सांगितलं. हे अन्य मतामध्ये प्रवेश होतो, कारण द्रव्य, गुण आणि पर्याय हे भिन्न भिन्न सत आहेत असं दाखवलं ह्याच्यामध्ये. भिन्न भिन्न द्रव्य आहेत असं दाखवलं, पण असं तर नाही. मग आपण काय म्हणतोय? आपण पण सत हे लक्षण मानतो की द्रव्य गुण पर्यायाचं, पण कसं मानलं? सद्द्रव्य, सद्गुण आणि सत्पर्याय, म्हणजे द्रव्य गुण पर्याय हा सतचा विस्तार आहे असं माना. पण जर द्रव्य सत, गुणसत आणि पर्याय सत म्हटलं तर सगळे वेगळे वेगळे द्रव्य होते. मग असं तर नाही. म्हणून हे जिनमत आहे हे योग्य आहे. पण हे असं जर मानलं तर ह्याच्यामध्ये बाधा येते. म्हणजे अनेक सत मानावे लागतील तिथं. द्रव्य वेगळं सत आहे, गुण वेगळं पदार्थ आहे आणि पर्याय वेगळं पदार्थ आहे, असं तर नाही. द्रव्य सत, गुणसत्व, पर्याय सत असे सर्व भिन्न अस्तित्ववाले मानले त्यांनी. पण जिनमतामध्ये सांगितले सद्द्रव्य, सद्गुण व सत्पर्याय असे सर्व सतचाच विस्तार आहे, सर्वथा भिन्न रूप नाहीत. काय फायदा समजून हे आपल्याला? हा सतचा विस्तार आहे हे समजून काय फायदा? म्हणजे दुसऱ्याचं आपण काय करू शकणार नाही ना. दुसऱ्याचं आपण दुसऱ्यामध्ये करायला जातो किंवा ते स्वयंपाक त्याला मी हे सगळं करतोय, ते जे सगळं बाहेरचं परिणाम आहे ते मीच करतोय असं वाटतंय. पण माझं परिणाम माझ्यामध्येच आहेत, माझे गुण माझ्यामध्ये आहेत, पर्याय पण माझ्यामध्येच आहेत म्हटल्यानंतर दुसऱ्याची काय आवश्यकता नाही. म्हणजे दोन्ही पण गोष्टी संपल्या. एक बाहेरच्या द्रव्याचं कर्तापणा सुटला आणि परद्रव्याची अधीनता सुटली. माझं कोणीतरी करेल ही भावना आणि मी कोणाचं तरी करतो ही हा अहंकार, दोन्ही पण सुटलं तिथं. म्हणून सांगितलं की वस्तुव्यवस्थेचं योग्य ज्ञान होणं हेच सांगितलं आपल्या जिनागमामध्ये प्रवेशाचं पहिली पायरी आहे. जर ती वस्तुव्यवस्था नीट नसेल तर, म्हणून तर मग अन्यमतवादींनी आपले आपले पंथ स्थापन केले. म्हणजे त्यांना जिनधर्म का नाही समजला, अनेकांतवाद का नाही समजला, तर वस्तुव्यवस्थेचंच व्यवस्थित ज्ञान नाही आहे. त्यामुळं तिथं कुठंतरी गफलत झाली की आपलं वेगळं मत तयार केलं त्यांनी. मग पहिल्यांदा ही रूपरेषा समजून घ्यायला पाहिजे की द्रव्यगुण पर्यायाचं स्वरूप काय आहे. आपण सुद्धा असं म्हणतो, इतर म्हणते तसं नाही, आपण सुद्धा तपासून पाहायचं. तेच की आपण कर्ता बनायला जातो ना. असं मला म्हणायचं. हां, दुसऱ्याचे कर्ता बनायला जातो, तिथंच सांगितलं तुम्ही अन्यमतामध्ये प्रवेश केला. किंवा शरीराचं कर्ता म्हणता स्वतःला, टिकवण्याचा प्रयत्न करता की नाही, किती औषध गोळ्या खाणार, काहीतरी व्यवस्थित जेवण घेणार, का शरीर पुष्ट होतं त्याच्यानी आणि मी त्याला केलं, ही भावना मागं आहे. तर मग तिथं म्हटलं म्हणून की कुठल्यानं काय म्हणायचं, भलेही व्यक्त म्हणत नाही आपण, पण सुप्त आपल्यात ती भावना जर असेल तरी तुम्ही अन्यमतीच आहात. म्हणून सांगितलं की श्रद्धांतरी असं असावं आपलं की श्रद्धान जसं असेल तसं ज्ञान आणि चारित्र्य परिणत होतं. मग श्रद्धांतरी हे असावं की मी कोणाचाही करता नाही, माझ्यामुळं विश्वातलं कुठलंही कार्य अडत नाही, होत नाही, काय परिणमन करू शकत नाही मी त्याचं. मग प्रत्येक द्रव्याचं परिणमन स्वतंत्रतेने चालू आहे, त्याची त्याची पर्याय. आणि हे मध्ये घेतलं होतं प्रवचनसारमध्ये काय, क्षणवर्ती का असे ना ती पर्याय सत आहे. मग प्रत्येक पर्याय सत आहे हे काय घेतलं होतं ना. तर ते समजून काय फायदा आहे
जी ती पर्याय क्रमनियत म्हणतो ना, ज्या कालक्रमाच्या ज्या पट्ट्यावर जी पर्याय उत्पन्न होणार आहे ना, त्याच समयाला ती पर्याय तिथं बद्ध आहे, काय म्हणायचं, नियत आहे, त्यामुळे तिथं ती उत्पन्न होणार आहे, अन्य समयांमध्ये वगैरे नाही. हे समजून काय फायदा होतो, तर या समयामध्ये ही पर्याय उत्पन्न होणार आहे, तर याला मी बदलवण्याचा प्रयत्न करू शकत नाही, माझी असो किंवा परद्रव्याची असो. मग तुम्ही म्हणताय काय, मला मरण येऊ नये, मला दुःख होऊ नये, संकट येऊ नये. मग हे सगळं आपली भावना असली तरीसुद्धा ज्या समयाला जे परिणमन व्हायचं ती पर्याय तिथं नियत आहे, तर त्याचं तिथं ते परिणमन होणारच, तशीच पर्याय उत्पन्न होणार. हे समजून सांगितलं होतं फायदा की माझे अनंत गुण माझ्यामध्ये सुरक्षित आहेत, ते कधीही माझ्यापासून भिन्न होत नाहीत, नष्ट होत नाहीत, अन्य द्रव्यामध्ये जात नाहीत. जे गुण ज्या द्रव्यात असतात ते अन्यामध्ये प्रवेश करत नाहीत, त्यामुळे एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचे परिणमन करणारे नाही, अशी स्वतंत्र वस्तुव्यवस्था आहे. समयसारच्या 103 गाथेमध्ये पण हेच सांगितलं त्यांनी, काय, जो जम्मी गुणे दव्ये सो अण्णमिदू न संकमदी दव्ये. जे ज्या द्रव्यामध्ये असतात गुण ते अन्य द्रव्यामध्ये संक्रमित होत नाहीत. मग जर ते संक्रमित होत नाही तर मी त्यांचं परिणमन केलं असं कसं म्हणता येतं. म्हणजे तुम्ही म्हणताय की मी कुटुंबियांना सांभाळतो, त्यांचं चांगलं करतो, किंवा शरीराचं मी पुष्ट ठेवतो, शरीराला त्याचं सगळं देखरेख करतो, मग त्या शरीराला सुद्धा पुष्ट करण्याचं कार्य तुमचं नाही, म्हणजे त्याचं परिणमन करू शकत नाही, कारण तो गुण माझ्यामध्ये नाही आहे, त्याचं परिणमन स्वतंत्र आहे. हे बघितलं होतं आपण मागं एकदा की जर परिणमन करू शकत असलं तर काय झालं असतं विश्वात. जर मी दुसऱ्या द्रव्याचा कर्ता झालो असतो तर काय आपत्ती आली असती, संकर दोष आला असता. बरं, अजून दोन्ही पण येणार, संकर आणि व्यतिकर दोन्ही दोष येणार. सगळे द्रव्य मिळून एक झाले असते, किंवा एक द्रव्य दुसऱ्या द्रव्य रूप झालं असतं. अजून विश्वच राहिलं नसतं ना, द्रव्याची व्यवस्थाच राहिली नसती, द्रव्याचा अभावच होऊन गेला असता. कारण कसं आहे, देवाला वाटतं सगळ्यांनी देव व्हावं, आणि तुम्हाला सगळ्यांना वाटतं सगळ्यांनी संसार करावा. मग आपल्यासारखं जर आपण दुसऱ्याला परिणमन करू शकलो तर कोणाचं काय राहणार आहे. कोणाला वाटतं वृद्ध व्हावं, मरावं, शरीर जीर्ण व्हावं, कोणाला वाटत नाही. मग ते सगळेजण त्या द्रव्याचं परिणमन तसं करवतील ना, इच्छित जसं आहे तसं. मग त्यामुळं कुठल्या द्रव्याचं आपण करता नाही हे खूप चांगली गोष्ट आहे. करता झालो तर काय म्हणायचं, स्वतःचं राहिलं कल्याण बाजूला, सगळं दुसऱ्याचंच करत बसलो असतो आपण. म्हणून आपण कोणालाही मोक्षाला नेणारे नाहीत. नाही तर आजपर्यंत 24 तीर्थंकर झालेल्यांनी सगळ्यांना खालच्यांना का ठेवलं असतं, खाली हात धरून वर नेले असते बरोबर त्यांच्या. साधं त्यांच्या कुटुंबियांचा उद्धार करू शकले नाहीत ते, तर अन्यांची तर गोष्ट काय आहे. मग तिथं म्हणतं म्हणून की प्रत्येक द्रव्य स्वतंत्र आहे, कोणी कोणाचा करता 3 काळामध्ये नाही. भावभासना करा त्याची तर कर्तृत्व सुटेल, नाहीतर अनादीपासून त्या कर्तापणामध्येच अडकलोय आपण, आणि त्यामुळंच अनेक प्रकारचं दुःख भोगतोय. जे गुण ज्या द्रव्यामध्ये असतात ते अन्यामध्ये संक्रमित होत नाहीत, द्रव्याशी ते अभेदरूप असतात. का आपल्याला मानसिक त्रास होतो सांगा एखाद्या जीवाला, काय म्हणतो ना, सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स का असतं, त्याचं कारण पण हेच आहे ना, माझ्या म्हणण्याप्रमाणे, माझ्या मनाप्रमाणे कोणी बदल करत नाही, कोणी परिणमन करत नाही, किंवा कोणी माझ्या अनुकूल राहत नाही. हे सगळे विचारच फक्त मानसिक रोगी होण्याचं कारण आहे. सगळेजण माझ्या म्हणण्यासारखं वागायला पाहिजेत अशी ज्याची असती ना धारा, तर तिथं जास्त त्रस्त असतो तो मनुष्य. म्हणून घरामध्ये कर्ता बनायचं नाही कोणी कोणाचं, हे सांगितलं. आपल्याला वाटतं की घरातला कर्ता पुरुष म्हणजे मग तिथे त्यांनी म्हणून तर ते
म्हणलं सगळ्यात जास्त त्रास कोणाला असतो घरामध्ये? बुद्धी ज्याची असती ना, कर्तृत्व बुद्धी, मग तो स्त्री असेल किंवा पुरुष असेल, दोघांमध्ये पण घ्या. जर जो अलिप्त असेल ना तर करत असताना सुद्धा त्याची निर्विकल्पता असेल. पण जर बुद्धी ही असेल की मी इतकं करतोय तरी सुद्धा काय त्याचं किंमत नाही, मोल नाही, ही भावना असेल तर नाही कोणी उद्धार करू शकत आपला. स्त्री म्हणती काय मी इतकं दिवसभर करते तरी पण मला मदत करत नाही, ती येऊन घरात आल्यावर परत बसल्या ठिकाणी चहा मागतात, पाणी मागतात, त्यांनी का घेत नाहीत येऊन. ही बुद्धी त्रास देणारी असते. आणि तेच पुरुष काय म्हणणार, जर असं रोगी असेल तर काय म्हणता हो पुरुष, सांगा. मी तर दिवसभर काबाड कष्ट करून येतो आणि घरी आल्यावर पण मला काम सांगते, काय झाडून काढा, कुठं तर ते स्वच्छ करा आणि हे ठेवा आणि ते आणा. म्हणजे मी दिवसभर काम करतो तरी पण मला काम लावतात. म्हणजे ही बुद्धी असेल तर तो पुरुष सुद्धा त्रस्त आहे. म्हणून मानसिक रोगी बनू नका असं सांगितलं. मग मी एक असं बघितलं होतं की त्या स्त्रीला घरातल्या जो पुरुष पूज्यता देतो ना, काय म्हणायचं, एक आदर देतो, विनय करतो ना, तर तो पुरुष सुद्धा सुखी राहील आणि ती स्त्री सुद्धा सुखी राहील घरातली. का बरं? तर त्यांनी सांगितलं की त्या स्त्रीचं काम केलं म्हणून काय मी गुलाम होत नाही. म्हणजे बाहेरचा कोणी पुरुष आला आणि त्याला विचारतो तू घरातली कामं करतो सगळी, मग तू काय त्या स्त्रीचा गुलाम आहेस का? मग त्यावेळेस त्यांनी एवढं चांगलं वक्तव्य केलं. तो शेतकरी असतोय आणि तो आपल्या बायकोला मदत करत असतो. तर त्यांनी सांगितलं की त्या स्त्रीचं काय काम केलं म्हणून तिचा गुलाम होत नसतो. उलट त्या स्त्रीची बाजू इतकी प्रबळ आहे किंवा ती इतकी काय म्हणायचं, तिचं इतकं डिवोशन आहे घराबद्दल आपल्या, तर तिच्यासाठी प्रत्येकाला आदर यायला पाहिजे. का म्हटलं तर ती स्त्री म्हणजे अनेक रूपवाली आहे. म्हटलं की ती घराला सांभाळती म्हणून माता आहे, परत लहान मुलांचं सगळं काळजी घेते म्हणून त्यांची माता, परत आपल्याला काहीतरी राय देते व्यवस्थित, कधी काय करायचं काय नाही म्हणून मित्र आहे. असं सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी घटवून सांगितल्या. ती स्त्रीच पुत्र आहे, पिता आहे, माता आहे, मित्र आहे, संकटाच्या काळामध्ये आपल्याला मदत करणारी आहे. म्हणजे सगळ्या रूपाने मग तिचं काहीतरी थोडंसं काम आपण केलं तर कुठं आपण तिचा गुलाम झालो का? म्हणजे ही बुद्धी जिथं असेल ना तिथं ना ती स्त्री दुःखी राहणार आहे ना पुरुष. मग हे सांगायचे की करता दोघांमध्ये पण कर्तृत्व नाही आलं ना, मग उलट ती स्त्री म्हणाल उठून कशाला तुम्ही करता, इतकं दमून आलाय, बसा. म्हणजे काय झालं, तुमचा एक पाऊल पुढं गेला की मी करतो, राहू दे. एवढं जर आम्हा पण सांगतात ना मागं नेहमी की नवीन सून आली घरामध्ये आणि ती भांडी धुवायला बसली आहे, काम करायला कोण नव्हतं, असं काहीतरी झालं म्हणून. आणि त्यावेळेस बरोबर सासूबाई समोर आल्या आणि मग सासूबाई जर अशा असतील स्वभावाने काय की किती वेळ भांडी घासत बसली, अजून धुणं धुवायचं आहे, फरशी पुसायचं, असं म्हणलं तर सूनबाई पहिल्या दिवशी निघून जाईल घरी. आणि जर ती म्हणेल अगं तू नवीन आहेस, आत्ताच का करालीस, राहू दे मी करते नंतर, माझं झाडून झालं की मी करते, असं म्हणलं की त्या सुनेला म्हणले अजून थोडंसं काम करायची प्रेरणा मिळेल की नाही तुम्ही बसा मी करतो. हां, म्हणजे कर्तृत्व नाही राहिलं, हे सगळ्यात मोठं दोष गेला आपला. म्हणून कोणाच्यामध्ये सुद्धा जर करता ही मी करता ही भावना असेल तर तो निश्चित रोगी होणार. रोगी आहे वर्तमान. म्हणून आपला रोग नष्ट करायचं तर कर्तृत्व नष्ट करायला पाहिजे, आपली बुद्धी फिरवायला पाहिजे, नाहीतर कोणी आपलं तारक नाही. पण मग हे किती प्रॅक्टिकल आहे, जर समोरच्याला जाणीवच नाही करून दिली तर सगळेजण आपल्याला ग्रँटेडच घेतात. हा ही देवाचा अभ्यास केलाय, काय फायदा ह्या अभ्यासाचा, एवढी छान फनफन करते, साधे कपडे बदलायला सांगितलं तर अगं तू देवाचा अभ्यास करते आणि तुला आहे त्या कपड्यांमध्ये मान्यता नाही, म्हणजे इतकं ते आपल्याला ग्रँटेड घेतलं जातं. मग ते दोष कोणाचं सांगा, असा संयोग मिळण्याचं कारण काय? हा ते सगळं ठीक आहे, पण मग छोटी आवाज तर कधीतरी उठवायलाच पाहिजे ना. कारण मग आपण आपला हा त्याचा विचार करत नाही. ठीक आहे, बरोबर आहे, मला कसली कर्तृत्व बुद्धी नाहीये, मी कोणाची करणारी नाही, असं हे झालं तर मग त्रास मग ते काय जरी म्हणतील तुम्हाला त्रास होतो का नाही हा तुमचा प्रश्न आहे, सांगा. तुम्ही त्रास करून घेतलात तर नाही तुम्ही एक लिमिट नंतर होतं. म्हणूनच सांगायला की जिथं त्रास होतो ना तिथं आपल्यात ती बुद्धी आली आहे की मी त्यांना बदलवणारा आहे, आणि ते बदलत नाहीये तर
तिथं मला त्रास आहे त्याच्यामुळं. ह्या परिणामांनी आपण त्रस्त आहे हो. दुसरं काय नाही. तुमचं कार्य काय सांगणे, परिणमन करवणे हे कार्य नाही आहे तुमचं, आणि जे व्हायलंय ते जाणणे, हेच सांगितले ना शास्त्रामध्ये. का बदलवू शकले नाहीत सांगा बघू पार्श्वनाथ भगवान कमठाला? काय वाईट भाव होता का त्यांचा? मग तरी सुद्धा तिथं त्यांचं परिणमन करू शकले नाहीत. म्हणून सांगितलं की आपण बनायला जातो. हे सगळे पौराणिक कथा ह्याच्यासाठी तर घ्यायच्या, म्हणजे आपल्या समोर ठेवायच्यात आदर्श म्हणून. कुणी कुणाचं मरीचीचं का उद्धार करू शकले नाही? काय वाईट सांगितलं होतं का त्यांना आदिनाथ भगवंतांनी? म्हणजे भावी तीर्थंकर होणारे एवढं चांगले शब्द होते, पण त्याचं गैरअर्थ काढला. मग तिथं त्यांनी त्यांचं परिणमन का नाही करवलं? का नाही त्यांना बदलवलं? मग असंच आहे ना, जर ते बदलवू शकले नाही तर आपण कोणाला बदलू शकणार आहे? म्हणून अकर्ता आहे ही बुद्धी सतत असली तर आपण त्याच्यापासून अलिप्त राहू शकतो आणि तो सुखाचा अनुभव आपल्याला सतत होऊ शकतो. आणि जेव्हा अभ्यासावर येतो समोरचा व्यक्ती, तेव्हा एवढा अभ्यास आहे, एवढं देवाचं करते आणि काहीच नाही, मग तुम्ही उलट म्हणायला पाहिजे मी काहीच करत नाही म्हणून. मला किती करायला पाहिजे हे तुम्ही शिकवताय, बरं आहे, चांगलं आहे म्हणायचं. आणि माझे कशाय होत आहेत तर तुम्ही असं म्हणून उलट मला निष्कषाई बनवण्याचा प्रयत्न करताय. उलट तुमचे उपकार म्हणायचे आपण. कमठाने नाही का म्हणलं पार्श्वनाथांना, कितीतरी अपशब्द बोलले, कितीतरी त्रस्त केलं त्यांना, पीडा उपसर्ग केले, पण तरी सुद्धा कशी होती परिणती त्यांची? म्हणजे आपण स्वतःला बदललं ना तर समोरचा बदलत असतो, पण दुसऱ्याला बदलवायला गेलो तर कधीही बदल होत नाही. स्वतः बदला तर सगळं विश्व बदलणार आहे, नाहीतर नाही. आता सीतेने कोणाला बदललं? रावणाला का नाही बदललं सीतेने? चांगले होते की नाही परिणाम सीतेचे? मग तिथं म्हटले की रावण सुद्धा जेव्हा हरला ना त्यावेळेस त्याचे जेव्हा शेवटचे श्वास चालू होते तेव्हा सांगितलं त्यांनी, एक स्पीच त्यांनी दिली रामाला. म्हणजे असं अन्य कथेंमध्ये वगैरे वाचलेलं, त्यामध्ये सांगितलं की रामाला त्यांनी शेवटचे जे शब्द सांगितले ना एकदम इम्पॉर्टंट होते. म्हणले की रामाची शक्ती कमी होती, रावणाची शक्ती जास्त होती. रावण म्हणाला की तू शक्तीमुळं नाही जिंकला माझ्याशी, म्हणजे शक्ती तुझ्याकडे अधिक होती म्हणून माझ्यावर जिंकलायस असं नाही आहे, तुझ्यापेक्षा माझी किती अक्षौहिणी सेना जास्त होती. दुसरं म्हणलं की तुझी भक्ती जास्त होती म्हणून पण तू जिंकला नाही आहेस, कारण तुझ्यापेक्षा रावणाची भक्ती खूप श्रेष्ठ होती. तो ज्याला देव म्हणून त्यांनी स्वीकारलं, ते शांतीनाथ भगवंतांची मूर्ती होती घरामध्ये, त्याची भक्ती तर काय म्हणायचं अतुलनीय होती. ते काहीतरी वीणावादन करत होतं आणि त्यावेळेस ते तार तुटल्या तर सांगितलं स्वतःची शीर काढून त्यांनी त्या वीणेला जोडून भक्ती केली त्यांनी. म्हणजे त्याची भक्तीमध्ये सुद्धा कोणी हात धरणारं नव्हतं. म्हणला तू भक्तीमुळे सुद्धा नाही जिंकलास. मग का जिंकला? राम का जिंकला? रावण का हरला? नाही, त्यांनी सांगितलं तुझा भाऊ तुझ्या बरोबर होता आणि माझा भाऊ माझ्या बरोबर नव्हता. माझा भाऊ तुझ्या बरोबर गेला म्हणून मी हारलो. म्हणजे आपले लोक तुझ्या जवळ राहिले म्हणून तू जिंकलास. आणि विभीषणाने फितुरी केली ना, म्हणजे विभीषण रावणाला सोडून रामाला मिळाला, म्हणून माझी लोक तुटली म्हणून मी हारलो. दुसरं काही त्याच्या मागं हरण्याचं कारण नाही आहे. जर माझा भाऊ माझ्याजवळ असता आणि तुझा भाऊ पण जर मला येऊन मिळाला असता तर तुझी जिंकण्याची शक्तीच नव्हती, असं रावणाने सांगितलं. म्हणजे आपल्या लोकांशी आपण एकरूप राहायला पाहिजे असं सांगायचं होतं. आता ही गोष्ट सांगा तुमच्या मुलांना तुम्ही किंवा तुमच्या आप्तांना, म्हणजे हां ते पण आहे. म्हणजे ते म्हणालेत ना की तू स्वाध्याय करते एवढं असं म्हणतात लोक आणि मग टीज करतात असं म्हणायचं त्यांना. उलट तुम्ही त्यांना विश्वासात घेऊन त्यांना पण जोडण्याचा प्रयत्न करायला पाहिजे किंवा मग सतत आपल्या परिणामांचं प्रतिक्रमण करायला पाहिजे. असे भाव मी केलेत, असा संयोग मला व्हावा हे माझी चूक आहे. आणि मग सतत परिणमन आपलं करायचं, आपले परिणाम पश्चातापाचे ठेवायचे, जेणेकरून की त्यांच्यामध्ये बदल होतो नाही असं नाही आहे. म्हणजे सीतेचे पण परिणाम असे नव्हते, भलेही रावणाने उपसर्ग केला तिच्यावर तरी सुद्धा रावण वाईट आहे त्यांनी मरावं असे कधी तिने भाव नाही केले.
म्हणजे रावणाबद्दल सुद्धा तिचे परिणाम, किंवा रामाने नेऊन सोडलं गर्भवती अवस्थेमध्ये तरी सुद्धा रामाबद्दल द्वेष नव्हता. इतकं कोण उपसर्ग करायला सांगा तुमच्यावर? नुसतं आपल्याला ते शब्द किती त्रस्त करतात, कारण करता बनायला जातो. मग तिथं सीतेवर तर किती बिकट प्रसंग होता. प्रेग्नंट असताना तुम्हाला खायला प्यायला नाही मिळालं तर काय करा, असताना सुद्धा आपण किती खाल्लं तरी सुद्धा आपण उपाशी असतो. आणि मग तिथं तर तिला जंगलामध्ये अशा सोडलं होतं जिथं हिंस्त्र श्वापद, दिवसभरात खाण्यापिण्याची सोय नाही, राहण्याची सोय नाही, अंगावर वस्त्र काय कशाचा पत्ता नाही, तरी सुद्धा निर्विकल्पता होती जी ना परिणामात, त्याच्या निमित्तात ती सुरक्षित होती. मग असंच आहे, आपले पण परिणाम निर्विकल्प ठेवा. आज बदल नाही झाला तर भविष्यात नक्की होणार. जेवढे दिवसाचं आपलं पाप आहे ना ते फेडेपर्यंत तर स्थिरताच उपाय आहे, त्याचं दुसरा उपाय नाही. म्हणून सांगितलं, आपण आपल्या अनंत गुणांच्या वैभवात, आपल्या आपल्या साम्राज्यात, आपल्या घरात राहावा, ज्ञानाने विचाराने. कोणी काय बोललं ना तर बस शब्द आहेत ते जड आहेत, मायात कुठं प्रवेश करायलेत आणि मला कुठं ते त्रस्त करणार आहेत, एवढी जर असं भाव असणार आता हे कशासाठी शिकतोय आपण? मग सगळे प्रत्येक द्रव्यगुण पर्याय भिन्न आहेत, असं शब्द काय होत आहेत, बाउन्स होऊन निघून जात आहेत, त्याला आत का धरून ठेवता तुम्ही? जेवढं धरून ठेवणार तेवढं त्रस्त होणार. या कानाने सांगतात ना, चांगले शब्द असतील तर धरून ठेवा आणि वाईट असतील तर एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्या, अन्यथा आपल्यात सुधार होणार नाही. कारण असे अनेक शब्द आहेत की जे चांगले असतील तरी सुद्धा तुम्ही त्याचा त्रास करून घेताल. म्हणजे तुम्हाला म्हणतात ना लोक, तुम्ही स्वाध्यायी आहेत. चांगलं आहे का वाईट आहे सांगा बोलणं? हे उलट चांगलं आहे की नाही? तुम्ही स्वाध्यायी आहेत असं म्हणणं म्हणजे सगळेच भगवान आत्मा आहेत. म्हणजे आपलं काय म्हणायचं, पात्र आपलं चांगलं ठेवावं. मग काय त्यात जे पडेल ना ते सगळ्याचं सोनं होणार आहे. आणि जर आपणच स्वतः आपले परिणाम गंदगी युक्त असतील ना, जर अशुद्धी असेल, मलिनता असेल आपल्या परिणामात, तर चांगले शब्दसुद्धा आपल्याला त्रास देणारे ठरणार. म्हणून आपल्या परिणामांना सांभाळा आणि सतत प्रतिक्रमण करा, हेच औषध आहे. ओम जाणं अस्पर्शी अशब्द स्वरूपी निर्दोष आत्मा जाणा. विश्वामध्ये मी कोणाचाही करता नाहीच स्वीकार करा. मी एक स्वतंत्र द्रव्य आहे, जानन मात्र आहे. ओम विसर्जन.